हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम जय मा काली. आणि आज बघा सर्जरीचा सेकंड डे आहे. ऋतुजाची काल सर्जरी झालेली होती. तर मी आता उठून सगळं माझं आवरलेलं आहे आणि आता मी चालली आहे नाश्ता बनवण्यासाठी. आणि सगळ्यात आधी ऋतुजाला उठवते. जवळपास आता 10:30 वाजलेले आहे आणि आता ऋतुजाला चालली मी उठवायला. माहीत नाही आता पायाचं कसं, तिचा इतका पाय ना दुखत होता आणि रात्री ती म्हणतच होती मला दुखतंय. मेडिसिन वगैरे दिलेल्या होत्या आम्ही तिला. आणि आता परत तिला सकाळच्या मेडिसिन द्यायचे आहेत, जेवणाच्या आधी जेवणाच्या नंतर. म्हणजे म्हटलं नाश्ता वगैरे बनवते आणि मग तिला नाही का मेडिसिन वगैरे देते मी. तर चला तर मग. गुड मॉर्निंग पिल्लू, क्या हाल है? डोक्यात काय चिकटलंय? कसं आहे, पाय दुखतोय आता? पाय दुखत आहे अजून पण? होईल ठीक होऊन जाईल. ठीक आहे, मेडिसिन खायच्यात. नाश्ता करायला उठा. चल उठ, मला गादी वगैरे टाकायची आहे. इथे चेअरवर बस आरामशीर. ठीक आहे. तर आता ऋतुजाला उठवलेलं आहे. ऋतुजा तयारी वगैरे करते. आता मी बनवते नाश्ता. आज नाश्त्यामध्ये मुलांचे फेवरेट काय बनवते बघा मी. हे बघा, मुळे मी ते धुवायला ठेवलेले आहेत आणि मुळ्यांचा बनवणार आज आहे पराठा. काय झालं? फिरायला कधी जाणार? जायचं आहे ना. कधी जाऊ? जायचं आहे लवकरच जाऊ. आता तिकीट बुक झालेली आहे ना आपली. फिरायला जायचं. आधी तुझी तब्येत पण तर ठीक होऊ दे, है ना. तुझी तब्येत पण ठीक व्हायला पाहिजे, मग त्याच्यानंतर जाऊ. पायाला लागलं नाही पाहिजे, दुखलं नाही पाहिजे पाय. डॉक्टरांनी खूप काळजी घ्यायला सांगितलेली आहे. आता 4-5 दिवस ड्रेसिंग आहे, नाही का. कडू लागते. तुझ्या इतक्या साऱ्या गोळ्या दिल्या डॉक्टरांनी. पाणी दे. गोळी खाताना हसायला येते काय? लागली कडू? लागली? माझ्या जिभेखाली ठेवते ना. आणि मला हे करते, पाणी पण नाही पिऊ देत, नाही का. कशी वाटली गोळी? छान वाटली. हाजमा आहे ना. आता हे ऋतुजा म्हणतो ते त्या दिवशी छिपकलीची पॉटी आहे. फार्मसी मधून घेतला होता आम्ही. फार्मसीला काकू पण हसत होत्या ह्याला बघून. आम्ही पण रोज खातो म्हणे. मी नाही खात, मी नसते खातली. मी पण खातो. बघा कशी जबरदस्ती करते. खा लवकर खा. खाल्ली ना. ते बघ, आता ऋतुजाला पण मी चारते बरं का. चल खा 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 ना. चावशील ना खूप. कुठे गेली? नाही दे माझ्या हातात. टेस्ट चांगलाय. खा लवकर. टेस्ट चांगलाय. मला चारते बघा, किती हुशार आहे. काय म्हणते तू? टेस्ट चांगली आहे. ते शेप मध्ये पण बनवलंय तसं. आपली काली मत हासिल नाही तर आपल्यावरती क्या बात कर रहे हो तुम लोग? किस तरह से बात करते हो? कैसी बात करते हो? चांगली लागली. तोंडात काय आहे तुझ्या? माझ्या दाखव. कोमलने पण खाल्ली. कोमलने पण खाल्ली. काय खाल्लं? काय खाल्लं? नाव घे ना. काय खाल्लं? काय खाल्लं नाव सांग. काय खाल्लं नाव सांग. तू खाल्ली. अरे आम्ही हाजमा बॅड मॅनर्स. वाव, मस्त. टेस्टी मस्त टेस्टी लागली. टेस्टी लागली. एक औषध आहे, मी तुम्हाला दाखवते. आम्ही ह्या औषधाची गोष्ट करतोय.
तुम्हाला कॅमेऱ्यात माहीत नाही दिसत नसेल तर हे बघा हे औषध आम्ही खाल्लेलं आहे आणि हे बघा कशासाठी असते. हा तिथे दिसली आम्हाला फार्मसीमध्ये तर आम्ही घेतली. भरून होती. ह्याचा शेप ना कसा असतो उंदराच्या पट्टीसारखा उंदराच्या पट्टीसारखा असतो माहिती आहे? बनवलं त्याला माहित नाही बनवू शकतो जसं कोणतं शेप तो आता मी चालली पराठे बनवण्यासाठी. एडिटिंग करतो ते. हां आता ऋतुजा मॅडम आमची एडिटिंग करणार आहे. बघा बिचारी माझी पोरगी एवढी सर्जरी झाली एवढं दुखतंय तरी बिचारी माझी मुलगी विद्या आपल्याला टाकाच लागेल ना. हां व्हिडिओ बघा किती मेहनत करते. मला म्हणे मम्मी तू पराठे बनव आणि मी करते एडिटिंग. तर चला तर आता मी चालली पराठे बनवण्यासाठी. टाकायचं इथे बनवते मी पराठा. काय म्हटलं किती झाले बनवून? आता शीत झालंय. आता आताशी एकच पराठा बनलेला आहे. आणि काय म्हणते त्याला कोमलने सगळी तयारी करून दिलेली आहे. मला मुळा खिसून दिला आणि कणिक मळी मी मुळा खिसून दिला. सगळं तयारी करून दिलेली आहे आणि आता फक्त मी पराठे लाटते बरं का. तर कोमलला कसं आहे अजून पराठे तेवढे जमत नाही पराठे कारण बॅटर सगळं फुटून बाहेर येतं म्हणून पराठे मी बनवून देत आहे. सगळी तयारी करून दिली. भांडे घासले सगळं केलं कोमलने आणि म्हटलं आता नाश्ता वगैरे कर मग मुलांची आंघोळ पाणी वगैरे सगळं होत राहील. आता मुलांनी काम केलं तर मुलांना खाऊ घालणं जरुरी आहे ना म्हणून नाश्ता करत आहे. आता बनवते आधी नाश्ता. तसं नाश्ता आमचा आज काय ब्रंच आहे आमचा. ब्रंच करत आहे आम्ही. जेव्हा आम्ही पराठे बनवतो ना तेव्हा आम्ही ब्रंच करतो. म्हणजे डबल आता भाजी पोळी बनवण्याची. आणि आता हिवाळा आहे तर मस्त असे पराठे हिवाळ्यामध्ये असे मस्त असे पराठे मेथीचे पराठे. मुळे स्वस्तही भेटून गेले वरतून तर आणले आम्ही. पराठे बनलेले आहे तिथे. हॅलो हे कुशन घे बसायला. हा कशी चलो आधी खा. कसा बनलाय? मस्त टेस्टी. कोमल नाही 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 तू खा आधी. तू खा आधी. मस्त बनल्या. जबरदस्ती चालतात मला. खा खा खा. मस्त बनल्या. मस्त. नाश्ता पाणी करून झालेला आहे आणि आता मी चाललेली आहे बॅग धुण्यासाठी. तर बॅग कशी आहे खूप दिवस झाले माझी बॅग धुतलेली नाही आहे कारण आम्ही काही फार प्रवास नाही करत. तर बॅग झाली पूर्ण खराब. मागे धुतली होती पण परत ती धूळ बसून ना पूर्ण खराब झाली कारण आमच्या इथे इतकी धूळ येते ना काही विचारू नका. म्हणून की नाही जेव्हा कुठे बाहेर जायचं असेल ना तेव्हाच वेळेवर धुते मी. तर याच्यामध्ये काही कपडे आहेत तर आता हे कपडे काढते. तर बॅग बघा किती खराब झालेली आहे. धूळ बसलेली आहे. धुवावीच लागेल. आणि ब्लाऊज आहे ना. हा माझा ब्लाऊज आहे जो मी घालत असते खूप वर्ष झाले. आणि ही माझ्याकडे एक कुर्ती होती खूप वर्ष झाले पण मी घालत नाही आहे तिला आता. आतून ह्याला स्लीप लागते. हा हे ऋतुजाचा फ्रॉक. हे कपडे आहेत जे कपडे. हां काय म्हटले? ट्रान्सपरंट आहे ती आणि हां स्लीप लागते त्याला. छान आहे खूप सुंदर दिसते मम्मीला. हां तर मी तर घातली. हां मी घातली. याच्यामध्ये ग्रीन होती ती मी घालून झाली होती माझी. तो जॉर्जेट कपडा होता. हां आपण जॉर्जेटच आहे. हां थ्रेड वर्क आहे हे आणि जॉर्जेट कपडा आहे. आणि ही ते साडी आणि साडी तुम्हाला याच्यात 2 साड्या आहे. तर तुम्हाला सांगते ही जी साडी आहे ना माझी ही साडी तुम्हाला दिसत असेल तर ही साडी माझ्या बहिणीच्या लग्नात मी घेतली होती आणि ह्याचा ब्लाऊज पण शिवला नाही. ॲज इट इज म्हणजे आतापर्यंत ॲज इट इज पडून आहे ही साडी. मी साड्या घालतच नाही.
खूप छान आहे. हां खूप छान साडी आहे बघा. ती घेतलेली अजून त्याचा लेबल सुद्धा काढला नाही आहे. मी घालून पाहिली होती ना, फोटोज आहे माझे काही याच्यावर. हां मी घालून पण घातली होती, माझे पण फोटो घ्यायचे. तुझे पण फोटोज आहे का? हा, कॅमेरा तुझे पण आहेत का? हो कॅमेरा तेव्हा साडी ही. अटॅच करू आपण बाजूला व्हिडिओ. हां अटॅच करू बाजूला व्हिडिओ. हां कोमलने फोटो काढले होते ना, ते दाखवेल तुम्हाला. खूप मस्त साडी पिंक आहे. वाली पण होती ना. हां आणि एक व्हाईट, हे सॉरी हे येल्लो साडी आहे. तर मी ना साड्या घालतच नाही. आता जेव्हा माझं वेट कमी होईल ना तेव्हा मी साड्या घालेल. कॉटन आहे ना, हां रिअल. रिअल कॉटन आहे हे. तर खूप छान साडी होती. मला अशा सिम्पल साड्या आवडतात पण ना म्हणजे मी घातलीच नाही. खूप मस्त अशी कॉटनची साडी आहे. रील बनवून मी वेअर करू. हां रील बनवून. रील बनवेल. ही वाली वेअर करेन. अच्छा ती घालून रील बनवणार काय? हे बघ कशी दिसते. हां छान दिसतंय मस्त. बघ बघ किती छान चमकतात ते दिसतो. इथे डिझाईन पण आहे म्हणा याला चांगला. थांब ना. खूप छान आहे ही साडी, अशी मस्त दिसते. काय म्हटलं? हिला बघ डिझाईन पण आहे ना अशी. हा तो पदराचा भाग आहे ना, म्हणून एवढी चुरगळली. पदराचा भाग आहे. छान आहे साडी. मस्त आहे साडी खूपच ही. हां डिझाईन बघ किती छान आहे ते बॉर्डर. ऑर्डरवरती ना. डिझाईन चांगली. चांगली आहे पण मी घालतच नाही. आता वेट जेव्हा वेट कमी होईल ना तेव्हा मी घालेल. म्हणजे ना आतापर्यंत मी याचे ब्लाऊज पण नाही शिवले, कारण मी फोटोग्राफी फील्डमध्ये गेली ना तर मी काय करायची, पॅक असे कपडे घालायची. असे टी शर्ट कुर्ती, नाही टी शर्ट मी आता घालायला लागली, सॉरी कुर्ती घालायची आणि अशा अंब्रेला टाईपमध्ये घालायची, म्हणजे आपल्याला व्यवस्थित कम्फर्टेबल काम करता येईल. तर आता जायचं आहे ना म्हणून घाई आहे मला. आणि आमची शॉपिंग वगैरे पण करायची आहे काही, कारण मुलांकडे ना माझ्या पॅन्टच नाही आहेत. ऋतूच्याकडे तर ना म्हणजे बाहेर घालायचे 2-3 आहेत कपडे, बस तेवढेच आहेत. आणि घरी घालायला पण नाही. जेव्हा मागे नाही का बघा मी एकदा डीमार्टमधून कपडे घेतले होते, पॅन्ट वगैरे तेच आहेत ऋतूच्याकडे. आणि आता जायचं म्हटलं ना आम्हाला तर आमच्याकडे आता सध्या काहीच कपडे नाही आहेत. तर थोडेसे विचार करते मी की 2-3 पॅन्टा वगैरे, बाहेर तर पॅन्टा खूप महाग आहेत. तर बघेल मी आता कुठून मिशोवरून वगैरे कुठून ट्राय करते. डिझाईन आहे देखो. अरे चला ठेवा लवकर लवकर. ह्या ना साड्या काढल्या ना, साड्या बघतच बसतात, मग घालत बसतात, खूपच हे करत बसतात. मुलांना नाही म्हणजे इतकी आवड असते हो दे ना. की मुलं घालतच बसतात. काय म्हटलं? अशी कशी दिसते म्हणजे हे. चांगली दिसते. छान आहे साडी, चांगली दिसते. ह्या सगळ्या साड्या घालून बघण्याचे कार्यक्रम चालू आहे तिथे. खूप दिवसांनी काढले ना आता. छान दिसत आहे. तू पण घालून दाखव कशी दिसते बघ. तर माझ्या मागे लागली आहे की तू घालून दाखव साडी. तर कशी दिसते सांगा मी? चांगली दिसत चांगली आहे. दिसते का? चांगली दिसत आहे. हां हो, हे माझी एक असं स्टाईल कसं होती जरा? साडी घालण्याची. असं. हे म्हणजे नाही प्रिंट. अशी नाही चांगली वाटत. नाही वाटत ना? अशी नाही मला गावठी लुक नाही आवडत. नाही सिंपल चांगली सोबत. दिसते, पण जर तू तिला व्यवस्थित नेसली, हेअरस्टाईल केली, मेकअप केला, ब्लाऊज घातला तेव्हा चांगला दिसेल. घालेल शिवेल ब्लाऊज वगैरे. चांगली डिझाईन पण किती छान आहे बघा. हे आणि कॅमेरामध्ये तेवढी चांगली नाही दिसत आहे, हां रिअल मध्ये खूप सुंदर आहे. रिअलमध्ये ना खूप चांगले दिसेल बघा तुम्हाला. तर बघा आता त्याच्यामध्ये मी कपडे ठेवत आहे. तर आमच्याकडे अलमारी नसल्यामुळे बघा आम्ही असे कपडे भरून ठेवतो, म्हणजे नवीन असो जुने असो ते मी असेच भरून ठेवते. तर आता मी चाललेली आहे बॅग धुण्यासाठी आणि त्याच्यानंतर आम्ही निघणार आहोत शॉपिंगला, कारण मुलांकडे म्हणजे तेवढे कपडे नाही आहेत. आणि ॲटलिस्ट पॅन्ट वगैरे असे म्हणजे टी शर्ट टॉप वगैरे आहेत त्यांच्याकडे आधीपासूनचे आहेत, पण त्यांना हे नाही आहे, पॅन्टच नाही आहेत. आणि स्वेटर पण आमच्याकडे एकच आहे. ऋतुजाला खूप भयंकर थंडी लागते. ऋतुजाला जो प्रॉब्लेम आहे ना पाठीचा, तर त्यासाठी नाही का चांगले गरम कपडे असे घाला म्हणून सांगितलं होतं डॉक्टरांनी, पण आता पैसेच नव्हते. तर आता कसं तरी मुलं माझे जवळपास तुम्हाला सांगते 5 वर्षांपासून एकच ते हुडी घालत आहेत. एक ऋतुजाकडे पर्पल आहे आणि कोमलकडे ग्रीन आहे. आणि त्याच्याने ना म्हणजे थंडी अशी लागायची काही अशी थांबत नाही, खूप थंडी लागते मुलांना. आणि एक टोपी आहे जे मी पुण्यामध्ये घेतली होती, बस तेवढेच कपडे आहेत. तर मी बघते कुठे मला स्वस्तात वगैरे मिळते का. आता बघू आता कुठे जायचं आहे, कुठे स्वस्त मिळतात कपडे ते आता मला बघायचं आहे. तर झुडिओमध्ये खूप म्हणजे दिवसांपासून जवळपास 1 ते 1.5 वर्षापासून आम्ही म्हणजे विचार करतो आहे जाईल, पण झुडिओमध्ये आम्ही गेलेलो नाही. पण आता ह्यावेळेस जाऊन बघते की रिजनेबल रेटमध्ये चांगले ट्रेंडिंग कपडे मिळतात असं मी म्हणजे बऱ्याच वेळा आम्ही व्हिडिओ बघितलेले आहेत, मुलांनी व्हिडिओ बघितलेले आहेत. मुलं पण खूप मागे लागली होती
मागे की मम्मी झुडिओमध्ये कमीमध्ये मिळतात तर ॲटलीस्ट आम्हाला पॅन्ट घेऊन दे. पण आता कसं आहे, इतकं तब्येत माझी खराब होती, पैशा पाण्याची प्रॉब्लेम होती, तर मी कुठून घेऊन देणार नाही का मुलांना. पण आता मुलांसाठी पॅन्ट घ्यावेच लागते. तर आता आम्ही जाणार आहे शॉपिंगला. भेटूया थोड्याच वेळात. स्टे ट्यून. तर आता आमचं बघा तयारी वगैरे झालेली आहे. नाश्ता वगैरे करून झाला, पूजा वगैरे पण झाली, सगळं झालेलं आहे. पूजापाठ वगैरे सगळं झालेलं आहे करून आणि सगळं आवरलं आहे. आणि आम्ही चाललो आहे आज बघा शॉपिंग करण्यासाठी. मध्ये आम्ही बाहेर चाललो आहे. तर बघतो आता कुठे आम्हाला कमीमध्ये नाही का, म्हणजे कमी प्राईजमध्ये कुठे आम्हाला स्वेटर वगैरे मिळतात का ते बघण्यासाठी मी चाललेली आहे. तर आता मी डीमार्टमध्ये पण जाणार आहे आणि आणखी काही ठिकाणी पण मी ट्राय करणार आहे की कुठे रिजनेबल प्राईजमध्ये मिळणार आहे. मला पण एकच स्वेटर आहे, तर त्याच्यामुळे कसं आहे मी पण बघते काही मला कमी प्राईजमध्ये. तर आता मी ते झुडिओमध्ये पोचलेलो आहे आणि बघूयात आता इथे कपडे कसे आहेत ते. तर दुरून दिसतंय तसं नसतंय हे समजा, कारण की नाही इथे कपडे तर वाटत आहेत पण क्वालिटी तेवढी नाही आहे आणि प्राईजच्या अकॉर्डिंग कपडे म्हणजे अजिबात नाही आहेत. म्हणजे लो कॅटेगरीचे कपडे इथे मला तर दिसले बघा. फक्त तो मगाशी ग्लिटरी टॉप होता ना, तो जरा छान आहे आणि बाकीचे कपडे तुम्ही बघाल ना चांगले नाही आहेत. म्हणजे क्वालिटी तेवढी चांगली नाही आहे आणि ट्रेंडी असतात इथले कपडे. बरेचसे लोक ना इथे न घेताच रिटर्न जात होते. तर आता बघा आम्ही आलो आहे डीमार्टमध्ये. तर डीमार्टमध्ये काही बघते म्हटलं कपडे मी, स्लीप वगैरे, आणि माझा किराणा पण संपलेला होता तर मी ते घेते किराणा. तसं एक सांगू का तुम्हाला, इथे किराणा स्वस्त मिळतो आणि जसं तुम्हाला कपडे वगैरे घ्यायला जाता तुम्ही टी शर्ट्स वगैरे, तर ते ना त्याचे कलर उतरतात. त्याच्यामुळे मला इथे फारसं आवडत नाही. पण ठीक आहे, ते मुलांसाठी मी स्लीप वगैरे बघते तर ते कमी प्राईजमध्ये असतात आणि कितीही चांगले घ्या तर ते 3-4 महिन्यांनी त्याचा कलर निघतोच. पण आता काय करता, आमचं बजेट पण कमी आहे तर मी इथेच म्हटलं मुलांना कपडे घ्यावेत. आणि मी ते माझ्यासाठी पॅन्ट ट्राय करत होती, कारण मी बरीच वर्ष झाले लॅगिंग्स वापरत आहे तर त्याच्यामुळे मी पॅन्ट ट्राय करत होती. आणि हा व्हिडिओ इथंच मी एंड करत आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.